नमस्कार, श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असे व्हेज कटलेट्स। हे कटलेट्स आपण फ्राय केलेले नाहीयेत, तर ते आपण आप्पे पॅनमध्ये भाजून घेतलेले आहेत। यासाठी तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या सर्व भाज्या तुम्ही वापरू शकता, पण बाइंडिंगसाठी तुम्हाला लागणार आहे बटाटा। जर तुमच्याकडे बटाटे नसतील तर मग बाइंडिंगसाठी तुम्ही या ठिकाणी पोहे वापरू शकता। ठीक आहे, मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये गाजर किसून घालायचे। गाजर, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील त्या सर्व भाज्या तुम्ही या व्हेज कटलेट्समध्ये वापरू शकता। यानंतर यामध्ये टेस्ट येण्यासाठी ओरेगानो घालून घ्यायचा आहे थोडासा, नंतर थोडीशी काळी मिरी पावडर आणि ही लाल तिखट आहे पण बेडगी पावडर आहे, जी फक्त चवीला आणि कलरला छान आहे, मग ती घालून घ्यायची आहे। त्यानंतर मीठ घालायचे चवीनुसार आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। यानंतर मुलांना जास्त आवडावेत नाही कटलेट्स, कारण यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत म्हणजे मुलं खायला तयार होत नाहीत, म्हणून मग आपण यामध्ये घालणार आहोत चीज। मी वापरलेल्या साहित्यात मला 1 चीज क्यूब अगदी इनफ होता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चीज या ठिकाणी आपण जे मसाले भाज्या वगैरे घेतलेले आहेत त्यामध्ये किसूनही घालू शकता। आणि त्यानंतर आपण करून घेतलेला हा जो बॅटर मसाला आहे यामध्ये याचा हातावर एक छोटीशी पोळी करून घ्यायची आणि मध्ये चीज क्यूब ठेवायचं आहे, जेणेकरून याचं टेक्स्चर अगदी सुंदर येईल। शिवाय ओपन केल्यानंतर मुलांना ते असं सरप्राइजिंगली क्रीमी चीजी दिसेल ना, त्यात मुलं खुशही होऊन जातील। ठीक आहे, अशाच प्रकारे हे सर्व करून झाले की मग आपण काय करायचं, हे डायरेक्टली आप्पे पॅनमध्ये ठेवू शकता, पण जर बाइंडिंगसाठी आपण थोडीशी स्लरी वापरली, कॉर्न स्लरी, तर ते बेस्ट आहे। म्हणून मग मी यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आणि 2च चमचे पाणी घ्यायचे। यामध्ये हे सर्व छान मिक्स करायचे आणि त्यानंतर आपण बनवून घेतलेले हे कटलेट्स आहेत ते यामध्ये डिप करायचे आहेत आणि मग ते पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे। ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यावरही फ्राय करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला ते राऊंड शेपमध्ये न करता ते तुम्हाला स्क्वेअर, ट्रायंगल किंवा रेक्टँगल शेपमध्ये करून घ्यावे लागतील, जेणेकरून ते सर्व बाजूनी छान भाजले जातील। यानंतर पॅनला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे, मेल्टेड बटर किंवा मग अगदी तूप वापरलं तरी काहीच हरकत नाही आहे। मी या ठिकाणी मेल्टेड बटर वापरलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही आरामात वापरू शकता। यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण स्लरीमध्ये डिप करून घेतलेले जे चीज कटलेट्स आहेत ते ठेवून घ्यायचे आणि मग यावर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। झाकण जास्त वेळ नाही ठेवायचे, जर जास्त वेळ झाकण ठेवलं गेलं तर ते खाली लागू शकतात किंवा मग त्याचा कलर, टेक्स्चर आणि टेस्ट हे सर्वच थोडंसं बिघडू शकतं जर खाली करपले तर। म्हणून मग काय करायचं, 1-2 मिनिटानंतर त्यांना टर्न करून घ्यायचे आणि पुन्हा 2 मिनिटासाठी दुसऱ्या बाजूनेही ते छान भाजून घ्यायचे। हे सर्व करताना तुम्ही यासोबत पुदिना चटणीही सर्व करू शकता, अदरवाईज फक्त टोमॅटो केचप सोबतही ते अतिशय उत्तम लागतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरी चटणीही यासोबत नक्कीच ट्राय करू शकता। अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।